वेगळं सगळं हे झाले बघा. लय घाण अवस्था केल्याशी काय आजचा दिवसच घाण असं वाटतंय मला. लहानपणी एकदा हागलेला, ह्या खांद्यावर हागलेला, नंतर मग आता तर डायरेक्ट मांडीवर. डायरेक्ट आता कपडे चेंज केलेत पटकन. पहिले आइए देखते हैं मजा आएगा. गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात? वेलकम टू माय चॅनल. तर माझ्या ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपल्याला काय करायचं माहितीये का? आज नुसतं आपल्याला घुमायचंय, एकदम नुसतं असं घुमायचंय. हा तर मग कसं आहे, आता घुमायचं म्हटलं की कसं थोडी 2-3 कामं पण आहेत आपल्याला, ती कामं करावीच लागणार. म्हणजे ती बाहेरच कामं आहेत, ते करायचीत. आपलं सायकलचं पण एक का 2 कामं आहेत, म्हणून तर ती पण करायची. जर काय असेल घरची कामं ती पण करायची, पण नुसतं आपल्याला घुमायचंय. आणि जर एखादा मित्र आहे, आता तो मित्र जर आला ना, म्हणजे आता मी त्याला कॉल करेन, तो जर आला ना माझ्यासोबत जॉईन होईल ना, तर आपण फुल धमाल करू. तुम्हाला ना अशी 2-3 प्लेस दाखवतो. एक आहे प्लेस, 2 प्लेस, 3 प्लेस असं दाखवतो. आणि तुमचा भाई आता घराच्या बाहेर ब्लॉग बनवणार आहे. ब्लॉग म्हणजे असं प्रॉपर असं एकदम बिनधास्त बोलणार आहे. तर थोडं ते माहितीच आहे तुम्हाला. तर मग आता बघा, सकाळ उठलं तर आता आपलं रुटीन चालू ठेवूया आपण आता. तर आता आपल्याला करायचंय, आता आपल्याला पाणी तापायला ठेवायचं. मग नंतर आपल्याला करायचंय ब्रश. नाही सॉरी. आता मेन गोष्ट आहे म्हणजे फिटनेस विषय आला का घेत दानादन. तर मग फिटनेस आपल्याला बनवायचे. हे रविवार असं का संडे आहे, मंडे फिटनेस बनव रोज. तर माझा डायलॉग आहे. तर मग आता आपल्याला व्यायाम करायचा आहे. तर चला आता आपण पाणी तापायला ठेवूया, मग पुढं काम करूया. हे कसं आहे देशी जुगाड. नाच करते काय. तर आता आपण एक गॅसवर पाणी ठेवलंय. ते झाकून घेऊ म्हणजे लवकर होईल. नेक्स्ट स्टेप म्हणजे काय, एक्सरसाइज. ब्रो. तर आता आपण करूया क्या बोलती ब्रो. तर क्या बोलती पब्लिक है क्या? नहीं है. क्यों पता है क्या? कारण का माहितीये का, मी ह्याच्या पहिलं ना एक्सरसाइज 2, 3. तर आपलं झालेलं आहे फिटनेसचं काम. ये बनाना ना भाई अपने को. तर आता आपलं झालं फिटनेसचं काम. आता आपल्याला ब्रश करायचं. कशा तर आता मी चालू ब्रश वगैरे करून झालं आपलं. तर मग आता आपल्याला जायचं आंघोळीला. तर आता आपल्या आंघोळी वगैरे झालेले आहे, सगळं ओके मध्ये काम आहे. आता तुम्हाला डायरेक्ट जायच्या वेळी भेटतो. कपडे घालतो, एकदम असं ओके होतो. आणि एकदम आता डायरेक्ट जायच्या वेळी. आता आपलं खूप मोठं आलंय. तर मग आता आपण डायरेक्ट आता जाऊया. आपण आता बघू सीट कव्हर. पप्पांना कॉल लावून विचारतो सीट कव्हरचं काय. मित्रांनो आता तुमचं भाऊ रेडी. तर आता आपण थोडं चहा पिऊन घेऊया. आणि आता काय माहिती आहे, गुड न्यूज एक बॅड न्यूज आहे. तर पहिले बॅड न्यूज सांगतो. तर बॅड न्यूज अशी की पप्पा बोललेत की मी आल्यानंतर ब्रेक म्हणतो आपलं, मी आल्यानंतर सीट कव्हर घालायचंय. तर पप्पा थोडे बाहेर गेलेत. मग नंतर गुड न्यूज असे की बाबा आता आपण ठरवलंय आज फिरायचं, आज दिवसभर दुपारपर्यंत आज फिरायचंच आहे. तर मग आपल्याला फिरण्यासाठी पेस पाहिजे. तर मम्मी सांगितले की हार घेऊन यायचे. आता मग आपल्याला बाहेरच जायचंय. तर चला मग आता हार घेऊन येतो थोडं. तर आता आपल्याला थोडं कांदे पण घेऊन येत. माझा मामा पण इथंच राहतो, जवळपासच सगळे राहतो आम्ही. तर तुम्हाला आज माझ्या मामाचं म्हणजे घर दाखवतो, आणि माझी मम्मीची मम्मी माझी आजी दाखवतो माझी. आणि मामा घरी असेल किंवा नसेल, बाहेर गेला असेल. तर चला मग आता आपण जाऊया तिकडं. पहिले कांदे घेऊन या. मग आईला पण आजीला पण म्हणजे हार लागतो ना, मग ते आजीला पण घेऊन यायचं. मग आमच्या इकडे भेटतो, मग तिकडून घेऊन यायचंय. तर मग चला आपण आता जाऊया, आजीला पण आणूया, आपल्याला पण आणूया. पहिलं तुमच्या भावाला शिडीन जायला आवडते. तुमचा भाऊ शिडीन चाललाय. तुमच्या भावाला शिडीन जायला आवडते. लय 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 हवे वेगळं सगळं हे झाले बघा. लय घाण मस्त केल्याशी काय आजचा दिवसच घाण असं वाटतंय मला. लहानपणी एकदा हागलेला, ह्या खांद्यावर हागलेला, नंतर मग आता तर डायरेक्ट मांडीवर. डायरेक्ट आता कपडे चेंज केले. साले को छोडूंगा नहीं. चला जाऊया. पिशवी पण घेतली, तुमच्या भावाने केले कपडे चेंज.
तर आपलं मी आता आलोय खाली. आता आपली इथं RX-100 आहे उभा. त्या RX-100ला घ्यायचं ना आपल्याला. आता जायचं आईकडे. मी आता आलोय खाली. चला घेऊन जाऊया आता RX. ऊन लय जास्त आहे हा, आणि ते ऊन तोंडावरच हे होते. तर तुम्हाला मी लोकेशन दाखवतो. मी मगाशी दाखवत आलं नाही, मोबाईल पण आपला स्क्रीन थोडी घाण झाली म्हणून तुम्हाला मी लोकेशन दाखवतो. चला कुठं माझ्यासोबत झालं ते. कबूतर बसले दिसतंय का? कबूतर नाही, कावळे कावळे. सो इथं ही ती जागा ही इथं झालंय माझ्यासोबत. लय हा सीन झालाय भाऊ, तुम्हाला सांगतो. हा इथं कुत्रे कधी कधी मागं लागतात. पण तुमचा भाऊ डॉन आहे डॉन. आता भाऊ तुमचा भाऊ कसं जातो एक मात्र. आता मी तुम्हाला माहितीच कुठं चाललोय, पण अजून काय सांगतो. आजीच्या घरी चाललोय, म्हणजे मामाच्या घरी चाललोय. तुम्हाला मामा आता घरी असलं तर दाखवेल मामा, आणि आजीच्या घरी असणारच आहे. तर तुम्हाला आज आजी बघायला भेटणार आहे माझी. चला तुम्हाला दाखवतो. तर इथं आलेलो आहे मी. तर आता जातो वर, आजी आहे तिथं. चला आता आपण जाऊया वर. आणि आता आईच्या घरात आलेलो आहे. आई आपली जास्तच फास्ट आहे, त्यामुळे आईने कधीच हार आणून ठेवलाय. हा तर मग हे आईचं घर आहे असं. इथं बेड असतोय, ही आपली खिडकी आहे, विंडो. ओके, हे पहिल्या फ्लोअरवर राहतं ना, आई पहिल्या फ्लोअरवर राहते ना, म्हणून इथं कपाट होतं. ते कपाट इथं घेतलंय बघा. आणि इथं फ्रीज असतो, इथे बाथरूम वगैरे. नंतर हा आपलं म्हणजे हे काय म्हणतात त्याला, हे कपाटचं नाव विसरलो. ते एक नाव आहे. मग नंतर ते क्लॉक वगैरे म्हणजे असं सगळं ठेवलेलं आहे. आई आज चालले पूजा. हे किचन आहे, किचनमध्ये असं आहे. तर हे असं चालू आहे पूजा. सजवे बिजवे चालू आहे. आई वगैरे इथं बसली बघा. चालले ते फुलं बिला हारवीर वगैरे कधीच आणून ठेवलंय सगळं. मला वाटलं आणलं नसेल अजून. नाही दरवेळेस कसं मीच आणून दिला असतो ना, म्हणून. तर बघा इथं असतं. अशी पूजा केली आईने. चला तर बघा हे आपल्या आईची नर्सरी कशी नाद खोळा. आईला झाडांची भरपूर आवड आहे, त्यामुळे आपलं बघा हे नर्सरी तयार केली आईने. घरातल्या घरात एक सोडून आपण झाडं मोजू थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 झाडं लावलेत. 14, एक नाही दोन नाही, डायरेक्ट 14 झाडं लावलेत. हा नंतर आपलं लसूण पण लावलंय का? हा बघा बाय, बघा हे कांदा. अरे हा बघा इकडे बघा कांदा लावलाय, लसूण लावलाय. एक्सपर्ट हा एक्सपर्ट. बघा काय काय लावलंय. हा नात खुळा. असा व्ह्यू येतो या किचनच्या गॅलरीतून. या असं आहे हे सगळं. असं आहे झाड बिड लावलेत सगळे. चालू इथं. आणि स्वस्ती काढलेली बघा आईने, म्हणजे चालू आहे अजून तयारी. हा बघा. बरं आहे, मला कांदे द्या आता, मी जातो लवकर. हा कांदा ग आता उलेल बी कांदा घ्यायचा मग दी त्यात काय एवढं. मित्रांनो आईला आपलं म्हणजे काय म्हणतात त्याला, आता काय म्हणता येईल आपल्याला. हा देवाची नाव वगैरे, म्हणजे आपण काय म्हणायचं काय आपण, म्हणजे आता ते श्लोक म्हणायचं ते कसं म्हणायचं आपण. श्लोक म्हणायचं देवाची आई देवाची पूजा करताना नाव घेत्या. हा मग तेच म्हणतोय मी. तर ते श्लोक आमच्याकडे जे श्लोक म्हणतात ते आता तुम्हाला आई म्हणून दाखवत. आई जरा मन जरा. देवा बिराज राजा बाळमामा, देवा बिराज राजा बाळमामा, इकिर्या यल्लामाय लक्ष्मी अंबाबाई चिंचिनी मायाका साते सरबान खोंडोबा राजा मसोबा राजा मारुती बाबा बाळमामा उद 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 उद. देवा बिराज राजा बाळमामा काशीलिंगा भोजलिंग बाळा परमेश्वरा इकिर्या यल्लामाय लक्ष्मी अंबाबाई चिंचिनी मायाका साते सरबान खोंडोबा राजा उरले सुले देवा चांग भले. देवा बाळमामा चांग भले. तरी आमच्या इकडे म्हणजे खूप कमी लोक बोलतात. तर आता मला पण माहित होतं, मला आज माहित पडलं खरं सांगतो. तर आमच्याकडे भरपूर खूप लोक बोलतात, म्हणजे आमचा एक श्लोक आहे तो. तर मग असं म्हणजे आमचे जे म्हणजे आहे ना, तर ते एकदम म्हणजे असं देवाचं एकदम म्हणजे असं भक्त, म्हणजे असं रिलेटेड एकदम जवळची, म्हणजे असं एकदम ते आहे एक. हा तर मग आता आईची पूजा वगैरे झाली इथं बघू शकते. पूजा बिजा आले. तर ते बघा हे आपला काय म्हणतात यार, मी 100 नाव विसरते. ही हा काय म्हणतात ते, मी नाव विसरले 100. काढून घेतलंय स्वस्तिक काढून घेतलं. हा स्वस्तिक. नंतर हा बघा हे नाव याला लक्षात राहत नाही, बट ही स्वस्तिक काढलंय बघा. नंतर फुलं असं एक छोटस काढलंय, हे असं असतं. तर बघा अशी पूजा झालेली आपल्या आईची. आता 5 मिनिटं बसून घेते आहे. तर आता आपलं थोडं कांदा घेऊया आणि आता आपण जाऊया. आता खूप वेळ बसलोय आपण पण इथं. आता बघा हे असं फुलात झाले सगळं आईचं आता. तर चला आता आपण कांदे घेऊन जाऊया थोड्या वेळाने. आता
हा तर आता आपलं झालेलं आहे आता सगळं पूजा बिजा सगळं ओके मध्ये आता आहे तिथे प्रसाद कढी साखर आपल्याला आहे प्रसाद आयकडे दररोज प्रसाद असतोय हा तर आता आपण हे खाऊया आणि वगैरे झाली सगळी पूजा आहे ओके ओके तर बरं आहे आता जवळ लेट झालाय कांदा ती जातो मी आता चला आता आपण जाऊया आता पिशवी खाली विसरलेलो त्या पिशवी घेऊया आपण थांबा आणि पिशवी खाली विसरलेलो वर विसरलेलो आता पिशवी घ्यायला आलोय आणि खाली जाऊया वर पुढे आता हा तर मित्रांनो कसं माहितीये का आणि एक सांगायचं विसरलो मेन रिजन तर आपल्या आईचं काय माहितीये का आपल्या आईचं बिझनेस आहे बिझनेस हा मार्केट म्हणजे शेअर मार्केट नाही तर आपलं म्हणजे आपले भाजीपाले असते ना ते आई विकत्या तर आईनं ना कांदा बिंदा आणले कोणी इथे घेतलेले कांदा पटाले ब्रो हा तर आता आपण जाऊया येतो ना म्हणले वेळ बसलो 1 तास इथं जाईल आता घरी गेल्या शिवाय खायचे तर चला आता आपण जाऊया चला आई येतो बाय बाय चला जाऊया आता नंतर आणि की यायचं आपल्याला इकडंच येऊ थोड्या वेळानंतर चल बाय आई येतो चला बाय बाय तर आता आपण हे ठेवूया आता काय ते सेटअप करूया आपण सायकल आपल्या बुगाटी 7 वर कसं ठेवायचं बघूया थांबा जरा आता तर चला मग आजचा ब्लॉग इथंच संपला आणि कमेंट नक्की करा काय वाटलं तुम्हाला या व्हिडिओ बद्दल कसं वाटलं तर कमेंट नक्की करा आजचा ब्लॉग कसं केले मी तर फिक्स तर आपण जाऊया आता आपले RX 100 घेऊन तर मंडळी तर आपल्याला हार वगैरे आणायचं कॅन्सल झालं आपलं आईचा तर तुम्ही बडला हार आणलाय तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळं